चांदवड बाजारपेठ करा केळी व आंब्यांनी फुलली। वाडवडील पूजनाच्या सणासाठी ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी। करा केळीसह आंब्यांना चांगली मागणी। अक्षय तृतीया या दिवशी वाडवडील पूजनाच्या पारंपरिक आणि महत्त्वपूर्ण सणानिमित्त चांदवड शहरातील आठवडे बाजारात करा केळी व आंब्याची मोठी आवक झाली असून बाजारपेठ सजली आहे। सणाचे महत्त्व लक्षात घेऊन ग्राहकांनी शनिवारीच खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले। बाजारात करा केळी विक्रीसाठी दाखल झाली असून 60 रुपये ते 100 रुपये जोडी असा भाव होता, तर बदाम, केशर आणि मालिक या आंब्याच्या जातींना 150 ते 200 रुपये दर मिळत असल्याने भाव चढे असतानाही ग्राहकांनी खरेदीला प्राधान्य दिले। अक्षय तृतीयेनिमित्त वाडवडील पूजनासाठी करा केळी आणि आंब्याला विशेष महत्त्व असल्याने बाजारात सकाळपासूनच ग्राहकांची लगबग सुरू होती। व्यापाऱ्यांकडूनही सणानिमित्त विविध फळांची मांडणी आकर्षक पद्धतीने करण्यात आली होती, त्यामुळे चांदवडची बाजारपेठ सणाच्या उत्साहाने फुलून गेली। या संदर्भात सूर्यभान गांगुर्डे, तुळशीराम सोनवणे यांनी अधिक माहिती दिली। या घटनेचा आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी। महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्माच्या रूढीप्रमाणे अक्षय तृतीया हा सण सर्वात मोठा मानले जातो आणि त्या सणाच्या दिवशी विविध प्रकारचे काही दुकानांचे उद्घाटन असेल किंवा शॉपिंगचे उद्घाटन असेल, अशा विविध प्रकारचे हे या दिवशी मोठा मानले जात असतो। मात्र या सणाला हापूस आंबा आणि केशर आंबा आणि करा आणि केळी हे महत्त्वाचे हे दोन घटक हे आई वडील जर मयत झालेले असेल त्यांना हे करा आणि केळी हे एक पूजापाठ म्हणून आणले जातं। आपल्यासोबत आपल्यासाठी पाठीमागं बघताय हे केसर आंबा आहे, हा केसर आहे, बदाम आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो पूर्ण विविध प्रकारचा हा आंबा ह्या बाजारामध्ये आलेला आहे आणि हा उद्याच्या अक्षय तृतीयेच्या सणासाठी हा आंबा विक्रीसाठी आणलेला आहे। माझ्यासोबत या ठिकाणी जे अक्षय तृतीयेच्या सणासाठी करा केळी जे वापरले जात आहे ते एक बाबा आहे, त्यांची संपर्क साधला। बाबा काय सांगाल, करा केळी कशासाठी वापरले जातात? आई वडिलांची पूजा केल्या करा आणि केळी कशामुळे काय काय अक्षयचा सण उत्सव चांगला असतो आई बापाच्या। दादा काय सांगाल ते करा केळीचे महत्त्व काय सांगाल? आपल्या हिंदू धर्माप्रमाणे जो अक्षय तृतीयेचा जो सण असतो हा उत्साह आपल्याला सोडून जात असतात। त्यांच्यासाठी त्या दिवशी आपण त्यांची पूजापाठ करून त्यांना नैवेद्य दाखवून त्यांचं विधी म्हणजे साजरा केला जातो। त्याचप्रमाणे आपल्यासोबत एक आंबा विक्रेते आहे, त्यांना विचारू कसा भाव चालू आहे, कशा पद्धतीने आहे, काय सांगाल दादा तुम्ही कसा आंबा? हा 120 रुपये किलो आहे बदाम, आणि हा घेतला तर हा 150 रुपये मलिका, हा घेतला तर 250 रुपये केशर आणि आजच हा आंबा विकण्यासाठी आलेला आहे, काय कारण सांगाल? कारण काय? आकाशामुळं विकले जातो अक्षय तृतीयेला, आकाशामुळं गिऱ्हाईक कसं आहे? गिऱ्हाईक कसं आहे आता सध्या? बरं आहे का? सध्या बरं आहे, चालू आहे। कुठपर्यंत आंब्याचा काय भाव चालू आहे? सुरुवातीला चालू आहे 150 रुपये हा मलिका, आणि केशर कसं चालू आहे? केशर 250 रुपये चालू आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी जो आंब्याचा भाव असेल किंवा करा आणि केळी हे देखील तिन्ही वस्तू ह्या अक्षय तृतीयेच्या सणालाच महत्त्व म्हणून आणले जातो आणि आंबा देखील आजच उपलब्ध झालेला आहे, कारण उद्या होणाऱ्या अक्षय तृतीया सणाला हे दोन्ही महत्त्वाचे पदार्थ वापरले जातात, त्यासाठी आज बाजारामध्ये संपूर्ण उपलब्ध झालेलं आहे। डीजे महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड। आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा। तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी संपर्क साधा 9822 49 99 40 89 83 1504 60। मुख्य संपादक देविदास जाधव।